अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर नमस्कार. तर आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं काय केल्याने आपल्या लहान मुलांचं, घरातल्या सर्वांचं आरोग्य कसे नीट राहील, घरात धनसंपत्ती कशी निर्माण होईल आणि घरातले वातावरण कसे चांगले राहील, आपल्याला फक्त या व्हिडिओमधून समजणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026 रोजी लागू होणार आहे. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे? आपल्या लहान मुलांचे आरोग्य नीट राहण्यासाठी तर आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. सकाळी लवकर उठून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे. गुरुदत्तांचंही दर्शन घ्यायचं आहे. घरात स्वामी समर्थ किंवा दत्त गुरुदेवांचा फोटो नसला तरी चालेल. तुमच्या देवाचे दर्शन करायचे आहे. देवाऱ्यासमोर जाऊन सकाळी दिवा लावायचा आहे आणि एका प्याल्यामध्ये म्हणजे ग्लासामध्ये पाणी न्यायचे आहे. त्या ग्लासावर हात ठेवून स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, अवधूत दत्त, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त असा जप करायचा आहे. हा कमीत कमी जप 21 वेळा करायचा आहे. तुम्ही स्वामी समर्थांचाही करू शकता किंवा दत्त गुरुदेवांचाही करू शकता. 21 वेळेस जप करून हात ठेवून ते पाणी शुद्ध असे झाकून ठेवायचे आहे. तुमची मुलं, लहान बाळ उठले, अंघोळ झाले की पहिले त्यांना ते पाणी पियायला द्यायचं आहे. त्याच्याने काय होणार आहे तर तुम्ही जो जप केलेला आहे, देवाचे नामस्मरण केलेले आहे, ते सर्व तुमच्या मुलाच्या शरीरात उतरणार आहे आणि तुम्हाला दत्त गुरुदेवांचा किंवा स्वामी समर्थांचा आशीर्वाद निर्माण होणार आहे. आशीर्वाद भेटणार पण आहे. तर मोठ्या माणसांच्या आरोग्य नीट राहण्यासाठी तुम्ही जी अगरबत्ती दिवा लावल्यानंतर लावणार आहात, ती अगरबत्ती एका कागदाच्या त्याची दया म्हणजे उदी ती एका कागदामध्ये घ्यायची आहे. ती खाली पडू द्यायची नाही. ती उदी एका डिसामध्ये पडावी अशी अगरबत्ती लावायची आहे. ती अगरबत्ती लावली की ती उदी कागदामध्ये घ्यायची आहे आणि घरामध्ये तुमची माणसं जेव्हा उठतील सकाळी अंघोळ झाल्यानंतर ती उदी पहिले तुमच्या मोठ्या माणसांच्या कपाळाला लावायची आहे. अशाने तुमच्या मोठ्या माणसांचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे. मोठ्या माणसांचे म्हणजे तुमचे पती म्हणा, तुमचे सासरे म्हणा, तुमच्या सासूबाई म्हणा किंवा तुम्ही सासूबाई असाल तर तुमची सून देखील हे करू शकते किंवा तुम्ही जेंट्स असाल तर हे जेंट्स सुद्धा हा उपाय करू शकतात. तर तिसरे उपाय आहे धनसंपत्ती घरात कशी नांदावी. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर त्यासाठी तुम्हाला काहीच नाही, फक्त श्री स्वामी समर्थ किंवा हे दत्त गुरुदेवा काय चुकले आहे माझे हे मला सांगा आणि माझी धनसंपदा का थांबली आहे हे त्यांना विचारा आणि मनापासून आचरण करा. तुमचे दुःख एकदम मनापासून आतून त्यांना सांगा. हे दुःख त्यांना सांगितल्यानंतर, कारण की गुरु पौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ आणि गुरु दत्त हे ॲक्टिव्ह असतात. त्यासाठी तुम्हाला त्यांना तुमचे दुःख खूप मनापासून सांगावे लागणार. त्यासाठी तुमचे दुःख खूप तुम्हाला मनापासून आतून इच्छेने सांगावं लागणार आहे. तुम्ही ते गुरुदेव दत्तांना, श्री स्वामी समर्थांना किंवा तुमच्या घरातल्या देवांना खूप मनापासून सांगा. ते तुमचं नक्की ऐकतील आणि तुमच्या घरामध्ये धनसंपदा यायला सुरुवात होईल. नेहमीप्रमाणे देवारा पुसून घ्या, झाडून घ्या, तरच हा उपाय करायला सुरुवात करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उपाय नक्की करून बघा. उपाय केल्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू.